एकदा एक व्यापारी भारतात आला. इथं आल्यावर फिरता फिरता त्यांनी एक पोपट विकत घेतला. आपल्या देशात नेऊन तो घरी पिंजऱ्यात ठेवला. पोपट बोलायचा, अगदी जीवाभावाच्या मित्रासारखा. त्यामुळं व्यापाऱ्याचा त्याच्यावर जीव जडला. एका गावात एक सराफ राहत होता. सोन्या चांदीच्या विक्रीबरोबर तो सावकारीचा व्यवसायही करी. एक दिवस त्याच्याकडून थोडी रक्कम कर्जाऊ घ्यावी म्हणून रामभाऊ सराफाच्या पेढीवर आले. त्यांना बघून सराफाने विचारलं, रामभाऊ, माझं एक काम कराल? वा वा, हे काय विचारणं झालं, जरूर सांगा. एका वाक्यात उत्तर सांगा. फुलपाखरं कशावर बसतात? फुलपाखरे फुलावर बसतात. पंख या शब्दाला वर हा शब्द जोडला की पंखावर हा शब्द तयार होतो. आता तसेच हे शब्द मला सांगा. झाड झाडावर, हात हातावर, टेबल टेबलावर. सदूकडे वळून डॉक्टर म्हणाले, सदू, असे 5-7 रुपये जमा करत गेलास तर 50 वर्ष सुद्धा लागतील. होय डॉक्टर साहेब, 50 वर्षेही लागतील, पण मी तुमचे सगळे पैसे देणार आहे. वहीच्या शेवटी वाचा तुम्ही. डॉक्टरांनी शेवटचे पान उघडले.